देशातल्या करोडो पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट। तुम्ही किंवा तुमच्या परिवारातील कोणी सरकारी पेन्शन घेत असेल तर लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या तारखांदरम्यान या पूर्ण महिन्याभरात तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला जिथून तुम्ही पेन्शन घेत आहात तिथे जमा करणं बंधनकारक आहे। जे पेन्शनधारक त्यांचा हयातीचा दाखला जमा करणार नाहीत त्यांची पेन्शन बंद करण्यात येईल। पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगली बातमी म्हणजे पेन्शनधारकांना आता त्यांचा हयातीचा दाखला घर बसल्या त्यांच्या मोबाईलवरूनच जमा करता येतो, ऑनलाईन, डिजिटल। त्यासाठी बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज पडत नाही। सरकारने यासाठी जीवन प्रमाण हे ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्या मदतीने सरकारी पेन्शनधारक त्यांचा हयातीचा दाखला, त्यांचं जीवन प्रमाणपत्र ज्याला आपण लाईफ सर्टिफिकेट म्हणतो ते घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर स्वतःचा फेस स्कॅन करून ऑनलाईनच जमा करू शकतात। आणि जर पेन्शनधारकाचं वय हे 80 वर्ष व त्यापेक्षा जास्त असेल तर अशा पेन्शनधारकांसाठी एक वेगळी विंडो ओपन करण्यात आली आहे। त्यांना हयातीचा दाखला जमा करण्यासाठीची मुदत ही 1 ऑक्टोबर पासून ते 30 नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे। म्हणजे याच महिन्यापासून ते त्यांचं लाईफ सर्टिफिकेट हे जमा करू शकतात। इतकंच नाही तर बँक आणि पोस्ट ऑफिस मार्फत घरपोच सेवा देण्यासाठी सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आता ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र किंवा हयातीचा दाखला जमा करण्यासाठी आवश्यक आहे तर ते आधार कार्ड, तुमचा PPO नंबर, बँकेची डिटेल्स आणि इंटरनेट। कोणत्याच पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन मिळण्यास अडचण येऊ नये म्हणून बँक आणि EPFOने ही सेवा आता अधिकच सोयीस्कर केलेली आहे। म्हणून मित्रांनो, जर पेन्शन हा तुमच्या जगण्याचा आधार असेल, तुमच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असेल तर नोव्हेंबर अखेरपर्यंत तुमचा हयातीचा दाखला नक्कीच जमा करा। तो तुम्ही ऑनलाईनही करू शकता, ऑफलाईनही करू शकता। परंतु जर तुम्हाला ऑनलाईन जमा करायचा असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये तो कसा जमा केला जाणार याची संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये दिलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करा आणि तुमचं जीवन प्रमाणपत्र, तुमचा लाईफ सर्टिफिकेट, तुमचा हयातीचा दाखला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरूनच जमा करा। हयातीचा दाखला जमा करण्याअगोदर तुमच्या फोनमध्ये या सर्व गोष्टी असायला हव्या, जसे Android 8 व्हर्जन सॉफ्टवेअर, 4 GB रॅम, 500 MB पर्यंत मोकळी जागा आणि 5 मेगापिक्सल किंवा त्यापेक्षा जास्तीचा कॅमेरा असेल तर मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून आधार फेस RD आणि जीवन प्रमाण हे दोन्हीही मोबाईल ॲप्लिकेशन्स एक एक करून इन्स्टॉल करून घ्या। दोन्ही ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर आता जीवन प्रमाण ॲपवर क्लिक करा। ॲप ओपन झाल्यानंतर कंटिन्यू विथ UIDAI इथे येस वर क्लिक करा। त्यानंतर जीवन प्रमाण ॲपला तुमच्या मोबाईलने फोटो काढायला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परवानगी द्यावी लागेल, म्हणजेच परमिशन अलाउ करावी लागेल। म्हणून इथे वाईल युजिंग दिस ॲप या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। इथपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित सगळं केलं तर यापुढे फक्त 2 स्टेप राहतात ज्यामध्ये तुमचा हयातीचा दाखला इझिली जमा होतो। आता स्क्रीनवर डिव्हाइस रजिस्ट्रेशन आणि ऑपरेटर आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचे आहे आणि त्यानंतर पेन्शनरची माहिती भरायची आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, इथे ऑपरेटर म्हणून तुमच्या घरातील किंवा परिचयातील इतर कोणतीही व्यक्ती रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करू शकते आणि जर कोणी उपलब्ध नसेल तर तुम्ही ॲज अ ऑपरेटर म्हणून सुद्धा नोंदणी करू शकता आणि नंतर पेन्शनर म्हणून तुमची माहिती भरू शकता। आता ॲज अ ऑपरेटर इतर कोणी व्यक्ती असेल किंवा तुम्ही स्वतः असेल तर इथे सर्वप्रथम तुमचा आधार नंबर टाईप करा, त्याखाली तुमचा मोबाईल नंबर टाईप करा आणि सर्वात खाली तुमचा ईमेल ID टाईप करा आणि सबमिट बटन क्लिक करा। आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर आणि ईमेल IDवर जो OTP आला असेल तो तुम्ही या ठिकाणी टाईप करून पुन्हा सबमिट बटन क्लिक करा। नंतरच्या स्क्रीनवर आधारप्रमाणे तुमचे नाव टाईप करा आणि खाली दिलेला हा बॉक्स टिक करून त्या खालचे स्कॅन बटन क्लिक करा। तर मित्रांनो, तुमचा फेस इथे स्कॅन केला जाणार। तुम्हाला प्रश्न पडला असेलच, आपण सुरुवातीला 2 ॲप डाउनलोड केले आणि इन्स्टॉल केले, त्यापैकी जीवन प्रमाण ॲप आपण वापरत आहोत, तर मग फेस RD ॲप का इन्स्टॉल केले? तर त्या ॲपचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे। ते ॲप म्हणजे UIDAIचे अधिकृत फेस RD टूल आहे, जे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होते आणि जीवन प्रमाण ॲपला तुमचा फेस रेकग्नाइज करायला किंवा तुमचा फेस स्कॅन करायला मदत करते। म्हणून पुन्हा एकदा तुमच्याकडे तो टूल वापरण्यासाठी इथे परवानगी मागितली जाईल, ज्यावर तुम्हाला अलाउ बटनवर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, आता तुमचा चेहरा ॲज अ ऑपरेटर म्हणून स्कॅन केला जाणार आहे आणि तो व्यवस्थित स्कॅन केला जावा यासाठी इथे दिलेल्या सूचना नीट वाचा। स्कॅनिंग करताना रूममध्ये लाईट एकसारखा असावा आणि कॅमेरापासून एक ॲप्रोप्रिएट अंतर असावे। सूचना वाचल्यानंतर या बॉक्सवर टिक करा आणि प्रोसीड बटन क्लिक करा। आता तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल
मग तुम्हाला स्क्रीनवर सूचना दिसतील, जसे होल्ड स्टील अँड ब्लिंक म्हणजे स्थिर उभे राहा आणि डोळ्यांची उघडझाप करा. तसे केल्यानंतर तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल आणि क्लायंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. आता यानंतर पेन्शनर आयडेंटिफिकेशन ही स्क्रीन समोर दिसेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता पेन्शनर किंवा ज्यांचा हयातीचा दाखला जमा करायचा आहे त्यांची माहिती भरायची आहे. त्यासाठी पुन्हा पेन्शनरचा आधार नंबर टाईप करा. त्याखाली पेन्शनरचा आधारसोबत लिंक असलेला तसेच PPO सोबत रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर टाईप करा व त्याखाली ईमेल ID टाईप करून सबमिट बटन क्लिक करा. आता दिलेल्या मोबाईल नंबरवर OTP तुम्हाला मिळेल. तो OTP या ठिकाणी टाईप करून पुन्हा सबमिट बटन क्लिक करा. मित्रांनो, आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमचा PPO नंबर, नाव, पेन्शनचा प्रकार, ऑर्गनायझेशन कोणती आहे, सँक्शन ऑथॉरिटी कोणती आहे, डिस्बर्सिंग एजन्सी, पेन्शन ज्या बँकेत जमा होते त्या बँकेचे नाव, अकाउंट नंबर ही सर्व माहिती स्क्रीनवर डिस्प्ले केली जाईल. आलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि त्याखाली विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे येस अथवा नो मध्ये टिक करा. जसे आर यू रीएम्प्लॉयड म्हणजे तुम्ही पुन्हा कुठे कामावर रुजू झालेले आहात का, आणि आर यू रीमॅरिड तुम्ही पुनर्विवाह केला आहे का. नंतर नेक्स्ट बटन क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर सर्व डेटा दिसेल. त्याखाली या दोन्हीही बॉक्सेसवर टिक करा आणि सबमिट बटन क्लिक करा. मित्रांनो, तुम्हाला आणखी कोणासाठी DLC डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे असेल तर येस करून पुन्हा त्या दुसऱ्या पेन्शनरची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरता येते, आणि नसेल भरायचे तर या मेसेजवर नो क्लिक करा. आता तुम्ही ज्या PPO नंबरसाठी DLC जमा करत आहात तो स्क्रीनवर दाखवला जाईल. तो तुमचाच असल्याची खात्री करा आणि इथे हा बॉक्स टिक करून पुन्हा स्कॅन बटन क्लिक करा. मित्रांनो, पुन्हा एकदा अशा प्रकारे तुमचा कॅमेरा ओपन होईल. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा म्हणजेच पेन्शनरचा ज्यांचा हयातीचा दाखला जमा करायचा आहे त्यांचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा त्याच सर्व सूचनांचे पालन करा, जसे स्थिर उभे राहणे आणि डोळे ब्लिंक करणे. व्यवस्थितपणे फोटो कॅप्चर झाला की इमेज कॅप्चर्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल. आणि शेवटी तुमचे जीवन प्रमाणपत्र, हयातीचा दाखला किंवा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा झाले आहे असा स्क्रीनवर मेसेज किंवा एक्नॉलेजमेंट दिसेल, ज्यावर तुमचा प्रमाण ID सुद्धा असेल. या प्रमाण ID द्वारे जीवन प्रमाण पोर्टलवर तुम्हाला तुमचे जमा झालेले जीवन प्रमाणपत्र बघता येते, डाउनलोड करता येते. मित्रांनो, याचबरोबर तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल नंबरवर सुद्धा जीवन प्रमाणपत्र जमा झाल्याचे कळवले जाईल. जर तुम्हाला ते प्रमाणपत्र बघायचे असेल किंवा डाउनलोड करायचे असेल तर आलेल्या ईमेलमध्ये अथवा SMS मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नंतर तुमचा प्रमाण ID टाईप करून त्याखाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा एंटर करून जनरेट OTP बटन क्लिक करा. आता मोबाईल किंवा ईमेलवर आलेला OTP इथे एंटर करून सबमिट बटन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे जीवन प्रमाणपत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, जे तुम्हाला प्रिंट करता येते आणि डाउनलोड करता येते. मित्रांनो, तुम्ही जमा केलेले हे जीवन प्रमाणपत्र किंवा डिजिटल लाईफ सर्टिफिकेट हे तुमच्या बँकेत, पोस्टात अथवा कोणत्याही पेन्शन डिस्बर्सिंग एजन्सीमध्ये जाऊन जमा करण्याची गरज नाही, कारण ते आपोआप त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिकली उपलब्ध करून दिले जाते. तेव्हा आजच घरबसल्या तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.